नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मी नितीन जगताप स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. भावांनो, तुम्हाला तर माहिती आहे बाहेर एकदम कडाक्याचं ऊन पडायला चालू झालेले आहे आणि या उन्हाळ्यात सगळेजण पाणी खेळण्यासाठी लांब लांब जात आहे. कोणी वॉटर पार्कला जात आहे तर कोणी लांब लांब धबधब्यावर जात आहे. पण आपण एक दिवसाची मजा करण्यासाठी आपण कुठेही बाहेर जात नाही, आपण ते जाऊ नंतर. पण आपल्याला रोज पाण्यासोबत खेळायला भेटलं पाहिजे अशा ठिकाणी जाण्यासाठी मी निघालो आहे आज स्विमिंग पूलसाठी. लास्ट इयर मी स्विमिंग लावली होती, स्विमिंग शिकलो होतो. यावेळेस पण मी चाललो आहे त्या ठिकाणी. बघू, 1-2 महिन्यासाठी स्विमिंग करू, खूप भारी वाटतं. तर आता मी जाणार आहे, माझ्या एका मित्र आहे त्याचं स्विमिंग पूल आहे, तर त्या ठिकाणी जाणार आहे. तर स्विमिंग पूलची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देईल. तर चला, व्हिडिओला कुठल्या प्रकारचा विलंब न करता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू आणि लगेचच त्याच्या स्विमिंग पूलच्या ठिकाणी जाऊ आपण. तर फायनली भावांनो, मी आलो आहे एशियन स्विमिंग अकॅडमी. तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल, इंट्रोमध्ये मी तुम्हाला दाखवले. ह्या एशियन स्विमिंग अकॅडमीचे प्रमुख 3 शाखा आहे. पहिली शाखा येते ती पाथर्डी पाटण येते, दुसरी शाखा येते ती येते सातपूरमध्ये MIDCमध्ये, आणि तिसरी येते गंगापूरला प्रसाद सर्कलजवळ. तर मी आलेलो आहे आता गंगापूर रोडच्या प्रसाद सर्कलच्या इथल्या शाखेमध्ये, कारण की ती आत्ताची लेटेस्टमध्ये उघडलेली शाखा आहे आणि खूप भारी त्यांनी इथलं सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या आहे. तर तेच दाखवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तुम्हाला इथला पूर्ण व्ह्यू दाखवतो आणि इथं जो माझा मित्र आहे मॅनेजर अक्षय म्हणून, तुम्हाला त्याला भेटवतो. इथून एंट्री करावं लागते आपल्याला. एंट्री केल्यानंतर बाजूला गार्डन वगैरे ठेवलेले आहे, जेणेकरून एंट्री मारताच आपल्याला एकदम प्रसन्न वाटेल असं त्यांनी पहिलंच ठेवलेले आहे. इथं त्यांची मार्केटिंग केली एशियन स्विमिंग अकॅडमीची. या साईटला त्यांची एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी त्या पण आपण जाताना दाखवूच. तोपर्यंत आपण हे दाखवून जातो. हे त्यांचं ऑफिस आहे, समोर तो अक्षय भाऊ उभा आहे, त्यालाच भेटायचं आपल्याला. या साईडला त्यांचे जे ओनर्स वगैरे त्यांचं ऑफिस वगैरे. भावांनो, मी फायनली आता ज्या ठिकाणी स्विमिंग शिकवली जाते त्या ठिकाणी मी आत्ता आलेलो आहे. आता माझ्या तुम्ही बॅक साईडला बघू शकता, हे लहान मुलांसाठी त्यांनी सेपरेट केलेले आहे. आता तुम्हाला दिसताना असं दिसत असेल की जास्त खोल नाही आहे, बट एक किमान 3.5 ते 4 फूट खोल आहे. हे फक्त लहान मुलांसाठी की जे बिगिनर्स आहे, नवीन आल्यानंतर त्यांना शिकायला थोडंसं डीप पाण्यात थोडंसं इश्यू येतो. तर त्यासाठी त्यांनी पहिले हे छोटंसं स्विमिंग पूल केलेलं आहे. हे किमान तरी भरपूर मोठे आहे लहान मुलांसाठी. तर हे तिथं शिकता पहिले, आणि त्याच्यानंतर बिगिनर झाल्यानंतर थोडंसं ट्रेन झाल्यानंतर हा फायनल स्विमिंग पूल आहे, ज्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने स्विमिंग शिकवली जाते. जे ऑलिम्पिकवाले पण इथं चॅम्पियनसुद्धा इथं रेडी केले जातात. तुम्ही बघू शकता पाण्याची क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता. प्रॉपरली मधली सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात. म्हणजे यांच्याकडं कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा नाही आहे. जर आपण गव्हर्नमेंटच्या याच्यात जर गेलो तर त्या ठिकाणी बहुतेक ठिकाणी आपल्याला दिसतं की खूप घाणेरडं पाणी असतं किंवा खूप गढूळ वगैरे पाणी असतं. तर आपल्याला माहिती त्या प्रकारचं. तर या ठिकाणी तशा प्रकारचं नाही. इथं प्रत्येक गोष्टीची सोय पण घेतली जाते, एकदम काळजी घेतली जाते, कोणाला त्रास होणार नाही या गोष्टीची. सगळ्या गोष्टींची काळजी व्यवस्थित पद्धतीने घेतली जाते. बिकॉज ऑफ मी लास्ट इयरला 3 महिन्यासाठी गेले, मला चांगल्या प्रकारे या गोष्टीचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी बेसिकली कन्फर्मेशन देऊन सांगू शकतो की यांच्या इथल्या सुविधा सगळ्यात बेस्ट असतात. भाऊ आता आपल्याला चेंजिंग रूम दाखवत आहे, ज्या ठिकाणी शॉवर घेतलं जातं, जे बेसिकली खूप इम्पॉर्टंट राहतं शॉवर घेणं. शॉवर घेतल्याशिवाय तुम्ही स्विमिंग पूलमध्ये एंट्री घेऊ शकत नाही. एक्झिट घेतल्यानंतर पण शॉवर तुम्हाला घेणं गरजेचं असतं, कारण त्याच्यात काय टाकलं राहतं, क्लोरीन टाकलेलं असतं. सॉरी, मला लक्षात नव्हता शब्द. त्याच्यामुळे क्लोरीन टाकलेलं असतं. क्लोरीनमुळे बॉडीला थोडं काही जणांना इश्यू येतात.
त्याच्यामुळे स्विमिंग झाल्यानंतर लगेच शॉवर घेणं खूप गरजेचं असतं. तर आत्ता मी आलेलो आहे त्यांच्या लक्झरीज शॉवर रूममध्ये. तर बघू आपण एकदा तो शॉवर रूम. कोणी या ठिकाणी डायरेक्ट म्हणजे प्रत्येकाला सेपरेट दिले डायरेक्ट. ही गोष्ट आवडली आहे आपल्याला. हे खरंच एकदम भारी. मी सातपूरला जात होतो तिथे तसं नव्हतं. सिंगल ओपन रूम होता जसा हा दिसतोय तुम्हाला. सिंगल असा ओपन रूम होता. शॉवर लावून दिलेले होते. ॲट द टाईम 5-6 जण शॉवर करायचे. इथं कसं त्यांनी मिरर वगैरे पण दिला चांगल्या प्रकारचा आणि प्रत्येकाला सेपरेट असं शॉवर दिलेले जेणेकरून तुम्ही बेसिक सेपरेट शॉवर करू शकता. वॉशरूम वगैरे सारे टॉयलेट वगैरे पण त्यांनी दिले. टॉयलेट वगैरे पण साफसफाईच्या बाबतीत एकदम ओके आहे. तर तुम्ही आत्ता बघितलं असेल आपल्या पद्धतीने आपण दाखवलं आहे पूर्णपणे. त्यांचं एक पॉम्पलेट होतं. त्या पॉम्पलेटवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. त्यांचे टायमिंग वगैरे काय आहे, त्यांचे अमाऊंट वगैरे किती आहे, लहान मुलांसाठी किती, मोठ्या मुलांसाठी किती आहे, वयस्कर लोकांसाठी किती, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहे. तर तुम्ही त्या बघूनसुद्धा येऊ शकतात. तर भावांना आजचा ब्लॉग आपला इथपर्यंतच होता. जर आजचा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा